तो डिप्लोमा. ते म्हणले डिग्रीलाच ऍडमिशन घ्यायचं. म्हणलं नाही, डिप्लोमाला घेणार, मला हे करायचं स्पर्धा परीक्षा. मग डिप्लोमाच्या याच्यात पहिल्या सेमला 4 विषय गेले आणि आता म्हटलं का आता हा यांनी इंजिनिअरिंग केली, हा इकडं भरत्या करतोय होतं. ते म्हणलं मला काय भरायचं नाही. घरच्यांच्या आग्रस्त होते, वडिलांनी जाऊन धमकून आपलं ते भूमी अभिलेखचा फॉर्म भरला. मी कधी सांगितलं नाही की मी स्पर्धा परीक्षा करतोय. प्रत्येकाला काहीतरी वेगळं कारण, आणि असे 4-5 कारण देऊन सगळे एकत्र आले घरी. प्रत्येकाला वेगळं कारण. त्यांनी 11वी-12वी पर्यंत म्हणजे राड एवढं भांडणं बिंडणं करेल का. मी घरी सांगितलं नव्हतं, डुप्लिकेट पालक बनवले आणि ते आणून आपलं हे केलं, उभे केले. आणि ते नेमकी कॉलेजमधले ते घरी फोन गेला का असं वडील म्हणे राहू दे, पालक मेळावा किती वाजेपर्यंत झाला म्हणजे 1 वाजेपर्यंत झालं. 10 वाजता पालक मेळावा चालू झाला. डुप्लिकेट पालक हजर झाले तिथं, आणि त्याच्यावर लगेच ओरिजिनल पालक पण 1 तासात हजर झाले. त्याच्या कारणास्तव घरचे माझ्या कधी कधी स्टँड व्हायचे, हा नेमकी करतोय काय, अकॅडमीला कॉलेजला जातोय का नाही, स्टँडच बसवतोय. ते पण कांड भरपूर. माझे पूर्ण नाव प्रसाद सुरेश जाधव, राहणार ओरडी पठार. ओरडी पठारमध्ये एक छोटीशी वाडी, त्याचं नाव ढोरवाडी पठार. अशी अतिशय दुर्गम भागातून माझी जर्नी सुरू होते. मी अभ्यास पहिल्यापासून असं काहीतरी लहानपणापासून तर एवढं काही कोणाला कळत नाही, हे टार्गेट नव्हतं माझं काही. तर गावाकडचं अशी दुष्काळ परिस्थिती की घरच्यांनी एकच वाक्य ठेवेल, आयुष्यात आले तर काहीतरी करून हे केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, असंच एक घरच्यांचं कंटिन्यू शब्द राहायचा. आपल्या पठार भागात प्यायला पाणी नाही, असं सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे गावाकडचा, की आपल्याला आलोय तर काहीतरी शिक्षणासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मग माझी जर्नी म्हणजे थोडक्यात मी जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरवाडी इथे माझं 1ली ते 4थीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर 4थी झाल्यानंतर थोडं फार म्हणजे भरकटायचं, काहीतरी खेळायचं हे ते झालं. नंतर 5वीचं शिक्षण म्हणजे हायस्कूलचं शिक्षण मी 5वी ते 10वी म्हसोबा आदर्श विद्यालय ओरडी पठार येथून माझं पूर्ण केलं. 10वीला असताना मला जवळजवळ 73% पडले. नंतर 11वी-12वी उच्च माध्यमिक शिक्षण आपलं घेण्याचा इथं चन्नेश्वर विद्यालय चन्नापुरी या गावात मी चन्नापुरीमध्ये आपलं 12वीचं शिक्षण कंप्लीट केलं. 12वीमध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर एक सर्वसाधारण गरीब कुटुंबाच्या किंवा मुलांच्या घराचं स्वप्न काय राहतं, एक सरकारी नोकरी पाहिजे, असं एक स्वप्न उराशी बाळगून मी प्रयत्न आपले सुरू केले. 12वी झाल्यानंतर मी 12वीचे एक 10-15 दिवसच गॅप घेतला असेल. नंतर आपलं संगमनेर तालुका आणि नगर जिल्ह्यामध्ये आपलं संगमनेरमध्ये एक स्पर्धा परीक्षेच्या एका फ्लोमध्ये आलो. तिथं माझं स्पर्धा परीक्षेत म्हणजे 2-3 महिने 12वीचा रिझल्ट लागून ॲडमिशनची प्रोसेस, त्याच्यामध्ये मी आपलं एक स्वतःला डेव्हलप करण्यासाठी मी पहिल्यांदा सर्वात म्हणजे लवकर नोकरी लागली ते म्हणजे इंडियन आर्मीची. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मी डोक्यात घेतलं. पण काही कारण ते डोक्यात घेत असताना मग शिक्षणाचा पण काहीतरी आधार पाहिजे. 12वीच्या बेसवर तर आपण काहीच करू शकत नाही, असं एक महत्त्वाचा म्हणजे विषय झाला. त्याच्यानंतर आपल्या लाईफमध्ये एक परफेक्ट फॅक्ट येतो, ते म्हणजे कोणतरी आपल्याला एक गायडन्स देतं का तू 12वी नंतर हे कर किंवा ते कर. असंच माझ्या लाईफमध्ये रावसाहेब जाधव यांनी, ते सध्या आपले अकोले MPSC मधून लागलेले होते, त्यांनी मला ते तू प्रसाद म्हणले डिप्लोमा कर, डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मधून टेक्निकल साईडला तुला कधी पण सरकारी नोकरीचं स्वप्न तुझं साकार होईल. मग अशा प्रयत्नात मी ते त्यांच्या म्हणण्यानुसार असं मित्र बोलायचे की आपण हे करू, मोठ्या कॉलेजला म्हणजे श्रमिक ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आपण, आणि आपलं रेग्युलर म्हणजे कॉलेज BA ला ॲडमिशन घ्यायचं आणि त्याच्यानंतर अकॅडमी करायची, एवढंच माझं टार्गेट होतं. नंतर घरचा प्रेशर आणि ते थोडक्यात चुलते म्हणजे नाही का आपले जाधव म्हटल्यावरती ते चुलते असल्या कारणाने त्या वडिलांच्या दाबाखाली मी समजे घडलं तर वडिलांमुळेच, थोडक्यात वडिलांच्या दाबाखाली मी आपलं नाहीच म्हणलं. आणि मोठ्या भावाचं एक मला याच्यात अमूल्य सहकार्य, कारण की तो म्हणला तुला कारण की तो एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. त्यांनी तो काय म्हणला आपल्याला उतरायचं टेक्निकल क्षेत्रात उतरायचं आणि त्याच्यासाठी सिव्हिलमध्ये स्पर्धा परीक्षा करायची, हे सगळ्यात मोठं फॅक्ट होता. नाही मी म्हटलं मला हे BO वगैरे किंवा BA करायचं, मला आर्मीतच जायचं नाही. मग ते आपलं काय म्हणते आपल्या हातात 20% आणि घरच्यांच्या हातात 80% असं माझं आयुष्य होतं. आणि मग ते घरच्यांच्या आग्रस्तव मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. 12वी नंतर मला डिप्लोमाला सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, मी स्वतःला काय अनलकी समजायचं की मला ते माझं स्वप्न ते भेटणार नाही, पण घरच्यांनी आपल्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करायला असतो का याला टेक्निकल ॲडमिशन घेऊन याला इकडे स्पर्धा परीक्षेला हे, तेव्हा त्या बुद्धीला कळत नसतं माणसाच्या.
हे मी सर्वसाधारण विचार केला. त्या बुद्धीच्या वेळेस कळालं नाही का टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल एवढंच फक्त टार्गेट होतं. मग घरच्यांच्या आग्रहास्तव मी टेक्निकलला ॲडमिशन घेतलं. टेक्निकलला ॲडमिशन घेतल्यानंतर इकडं हे कॉलेज ग्रॅज्युएशन इकडं सगळं ग्राउंड म्हणजे भरतीचं माझं सगळं असं वाटलं की एक स्वप्न संपलं. पण ते घरच्यांचा एक आग्रह असा होता की तू टेक्निकलला ॲडमिशन घेतलं तर सिव्हिलमध्ये घेतलं तर त्याच्यावरती तू टेक्निकल क्षेत्र सगळ्यात जोरदार आहे आता सध्या परिस्थितीला, असं ते 2018-19 त्यांचं टार्गेट होतं. मग म्हणलं मी करतो डिप्लोमा. ते म्हणले डिग्रीलाच ॲडमिशन घ्यायचं. म्हणलं नाही, डिप्लोमाला घेणार, मला हे करायचं स्पर्धा परीक्षा. मग त्यांचं एक स्वप्न होतं की पुढं तेथून जाता येते, पण ते मला तेव्हा त्या वयात समजत नव्हतं की ते स्वप्नात जाता येईल. त्याच्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमाच्या याच्यात पहिल्या सेमला 4 विषय गेले आणि आता म्हटलं मी काही करणार नाही, सरळ विषय म्हणलं माझे विषय जात्यात, मला काही जमत नाही. मग म्हटले बरं. आणि ते घरचे आले कॉलेजला, इथं आपले संगमनेर कॉलेज, तिथं आले तर मुले म्हणले डॉक्युमेंट. मग डॉक्युमेंट म्हणलं आपलं ओपन मधून येते तर डॉक्युमेंटसाठी ती फी भरावं लागते म्हणे, 3 वर्षाची रिक्त असते. परत नाहीला असतो मी परत ते विषय सोडवायच्या प्रयत्नात, पण दुसऱ्या सेमला पूर्ण विषय मागचे विषय पुढचे विषय पूर्ण काढले, डिप्लोमा पण कम्प्लीट केला. नंतर आता म्हटलं मला कोणीच काय म्हणायचं नाही, मी भरती करणार. मग भरतीच्या क्षेत्रात आलो. परत एक झोत आला, म्हटलं आता तुम्हाला करून दाखवतो. मग पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा म्हणजे सर्वसाधारण मुंबई फॉर्म भरत राहतात. मी आपलं घरच्यांच्या परत एक माझ्या प्रत्येक गोष्टीत घरच्यांनी सगळे हस्तक्षेप म्हणजे माझ्या भविष्याच्या विचारानेच केले. याचा मी कायम त्यांचा जबरदस्त पाठिंबा राहिला की मी माझे जे निर्णय घेतले ते सगळे त्यांनी घरच्यांच्याच मनावर घेतले. म्हणले तू काय करणार. आता मी मुंबईला आपलं नायगाव पोलीस भरतीचा फॉर्म भरणार होतो, ते सोडलं मी. त्याच्यानंतर आपलं मी म्हटलं आता, मग घरचे म्हणले पुण्यालाच पोलीस व्हायचं, घरापासून जवळ आहे आणि मुंबईला लय हाले पोलिसांचे नाही का. एक म्हणजे घरच्यांना अंदाज होता सगळं पोलिसांचे किती हाल असतात किंवा काय असते. मग त्यांच्या आग्रहास्तव म्हटलं ठीक आहे पुण्याला फॉर्म भरू. पुण्याला फॉर्म भरला आणि तिथं कुठं पहिल्यांदा ग्राउंड मारलं, ग्राउंड झालं आणि पेपर दिला, तिथं मेरिटला नाव आलं आणि डिप्लोमा झाला असता ते एक राहून गेलं. डिप्लोमा झाला असता भूमी अभिलेखचं म्हणजे माझं डिग्रीचं ॲडमिशन घेतलं होतं बोटा विद्यानिकेतन बोटाला, तिथं काय एक्सटर्नल आणि थोडक्यात म्हटलं तिथं सगळे आपले आहेत. पण शेवटी आपल्यांनी पेपरला मला काहीच मदत केली नाही, असं म्हणतात ना. पेपरला सगळं एक म्हटलं काहीतरी मदत होईल आणि त्याच्यामुळे मी तिकडं बोट्याला ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला आणि तिथं ॲडमिशन घेतलं. काय तिथं पण मदत झाली नाही. पण म्हटलं आता घरच्यांच्यामुळं मी लय याच्यात डीपमध्ये फसून गेलोय. त्या याच्यात तिथं ती डिग्री खरतर याच्यात त्याच्यात आपला भूमी अभिलेखचा पेपर आला. तिथं इथं संगमनेरमध्ये लायब्ररीला केलेलं आणि सगळे विचार करायचे का आता हा यांनी इंजिनिअरिंग केली, हा इकडं भरत्या करतोय. सगळ्यांचा एक फॅक्ट होता की हा भरत्या का करतोय. पण मला हे नॉन टेक्निकल कधी आवडलंच नाही, म्हणजे नाही का काय आपलं ते काय म्हणते वर्दीचं स्वप्न होतं ते. म्हणलं मला काय भरायचं नाही. घरच्यांच्या आग्रहास्तव ते वडिलांनी जाऊन धमकून आपलं ते भूमी अभिलेखचा फॉर्म भरला आणि ते भूमी अभिलेखचं कधी आवडलं नाही. म्हटलं मी पेपरला जाणार नाही सरळ सरळ. आणि वडिलांनी मला सकाळी एक 9 किंवा 10-11ची बॅच होती माझी, सकाळी मला हॉल तिकीट आणून दिलं हातात. मग मी येतो तुझ्यासोबत. मग ते घेऊन आले. मी त्यांना माहित होतं मी म्हणजे लय खतरनाक शार्प म्हणजे कुठं पण व्हायबल होऊ शकतो नाही का, जाणार नाही तिथपर्यंत. मग त्यांना विश्वास नसल्या कारणाने ते तिथं माझ्यासोबत नाशिकला ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे नाशिक पेट्रोल पंप शेजारी, तिथं माझा तो पेपर झाला. वडिलांना म्हटलं पेपर झालाय काय होत नाही, म्हटलं तुम्ही आता निवांत राहा. मग ते पण म्हणले ठीक आहे देत राह, म्हणले आम्ही काय हटत नाही. मग ते झालं आणि त्याचा रिझल्ट कोर्टात जाय परत मागे. त्याच्यात हे पोलीस भरतीचं काय कळाना काय होतंय. आणि एक रवी जाधव म्हणून इंजिनियर, तो म्हटला तुला आता माझ्यासोबत नाही ते भास्कर तुला कॉन्ट्रॅक्टर करतो. म्हटलं कॉन्ट्रॅक्टर काय व्हायचं नाही मला, सरकारी जॉब करायचा आहे. तो म्हणला मी लय मोठा ठेकेदार आहे. म्हटलं नको ठीक आहे. मग त्यांनी पण म्हणले याला कोणीच काय सल्ले नाही. मी माझं सकाळी 7ला निघायचं घरातून, संध्याकाळी 8ला घरात पोहोचायचं, हे रुटीन माझं कंटिन्यू चालू. आणि याच्यात म्हणजे असं की ट्रोल करणारे भरपूर काय म्हटले की हा नेमकी करतोय काय. मी प्रत्येकाला मी कधी सांगितलं नाही की मी स्पर्धा परीक्षा करतोय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं कारण. आणि असे 4-5 कारण देऊन सगळे एकत्र आले घरी, प्रत्येकाला वेगळं कारण दिलं आणि सगळे म्हणजे एकत्र आले. नेमकी आम्हाला हे सांगत आहे, घरा शेजारच्यांना ते सांगत आहे, फाट्यावर भेटले त्यांना हे सांगते नेमकी करताय काय. घरचे म्हणले ते आणि तुम्ही, घरच्यांनी याच्यातून पूर्णपणे अंग काढून घेतलं. घरचे म्हणले आम्हालाच माहित नाही करतोय काय, फक्त संगमनेरला जातोय. आणि घरच्यांचा एवढा विश्वास होता का हा टुकारपणा करणार नाही. यांनी 11वी-12वी पर्यंत म्हणजे राड एवढं भांडणं बिंडणं करेल का याचं सगळं तिथं पालक मेळाव्यात सगळं घरच्यांनी मला पालक मेळाव्यात जोडलं होतं 12वीला असताना. ते सगळ्यात महत्वाचा लाईफ मधला फॅक्ट चन्नेश्वर मध्ये.
मी घरी सांगितलं नव्हतं, डुप्लिकेट पालक बनवले आणि ते आणून आपलं हे केलं, उभे केले. आणि ते नेमकी कॉलेजमधले ते घरी फोन गेला का असं असं. वडील म्हणे राहू दे, पालक मेळावा किती वाजेपर्यंत झाला म्हणे, 1 वाजेपर्यंत झालं. 10 वाजता पालक मेळावा चालू झाला, डुप्लिकेट पालक हजर झाले तिथं आणि त्याच्यावर लगेच ओरिजिनल पालक पण 1 तासात हजर झाले. दोन्ही पालक हजर झाले. आता पालक म्हणून उभं केलं यांचे म्हणे 11वी 12वीला म्हणे एकदम काहीच म्हणे थर्ड पार्टीमध्ये एकदम बॅक बेंचर, कायम खाली इकडे लेक्चरला कायम बंक असायचा, कायम हवेच्या कडाला गाड्या बिड्या बघत कुठं तरी इकडं तिकडं फिरायला जायला असायचा. फिरायचं एक लय नाद होता. आणि त्यावेळेस ओरिजिनल पालक पण उभे राहिले आणि डुप्लिकेट पालक पण उभे राहिले. मग नेमकी आता ओरिजिनल पालक कोण, असा एक प्राचार्यांसमोर मोठा प्रश्न राहिला. मग ते नवीन मित्रच धरून आणलेला थोडक्यात, तो पण असं सर्वसाधारण कामाला जाणारा मित्र, पण तो थोडा वयाने मोठा होता. ते मग वडील म्हणे ते गावाकडलाच निघला. मग म्हणे यांनी मला सांगितलं तिथं. मग थोडं हे झालं, विषय झाला. मग तिथून पुढे एक घरच्यांना मग ते घरी पण बेदम मारहाण झाली मला. तिथून पुढं मग ते कंप्लीट झालं पुढं. मग ते विषय संपला. परत म्हणे आता घरच्यांना कळलं की काही करणार नाही. याच्या कारणास्तव घरचे माझे कधी कधी स्टँड यायचे, हा नेमकी करतोय काय, अकॅडमीला कॉलेजला जातोय का नाही, स्टँडच बसवतोय. ते पण कांड भरपूर केले मी. त्याच्यानंतर असं लाईफमध्ये का पाहिजे म्हणलं काहीतरी स्वतःसाठी फॅक्ट पाहिजे. त्याच्याला असा विषय झाला. त्याच्यानंतर एक घारगाव मधला एक विद्यार्थी आपलं याच्या झाला, PSI मध्ये झाला, गायकर म्हणून. अरे त्याचे म्हणजे वडिलांच्या मित्राचा भावाचा मुलगा होता. आणि त्याच्यात वडिलांना बोलवलं सत्कारासाठी घरी. आणि ते सत्कारासाठी वडील गेले असताना वडील येताना वडिलांना जवळजवळ निम्मा रात्रभर झोप लागली नाही. लोकांचे पोरं होत्यात, पण आमच्या घरात असं काहीच नाही म्हणे. आमचे सगळ्यांचं असं ध्येय भरकटत चाललेलं आहे, घरून सगळं आयतं भेटतं, असं एक वडिलांचा सगळ्यात मोठा फॅक्ट मनाला लागला. म्हणलं तिथून पुढं म्हणलं तुम्हाला मी 100% म्हणलं काहीतरी करून दाखवीन. ती जर्नी चालू झाली, काहीतरी करून दाखवीन हे वाक्य चालू झालं. याच्यात काहीच म्हणजे नाही का कोणतंच वेळ बघितली नाही, काळ बघितली नाही. रोज सकाळी येणं, संध्याकाळी जाणं. आणि जो मुलगा जे स्टँडवर इकडं तिकडं गप्पा किंवा कॉलेज केलेलं नाही, सगळं कॉलेज रेग्युलर करून आणि आपली डिग्री पास आउट केली. परत मी YCMचं सर रेग्युलर डिप्लोमा असताना BA YCMचं BA केलं. म्हणलं डिग्री डिप्लोमा पास नाही होत BA तरी होईल, असं म्हणजे नाही का डबल इंजिननी चालू सगळीकडं. आणि तिथं कुठेतरी फायदा झाला. आणि शेवटी मग सर्वात पहिल्यांदा म्हाडापासून सुरुवात झाली. म्हाडाला माझं सगळ्यात म्हणजे मला 52 मार्क आले 200 पैकी. अरे म्हणले टेक्निकलचं आपल्याला येतच नाही, उगाच घरच्यांच्या प्रेशरसाठी मी ते म्हाडा दिलं. आणि जिथं आपलं कमी पडलं म्हणलं वडिलांना म्हणलं आता आपल्याला पास करायचं, म्हणले पोलीस भरतीच करायचं. सगळ्यात मोठं टार्गेट पोलीस भरती. आणि ते म्हणले तुला वाटेल ते कर. शेवट वडिलांची मान खाली जाणं असं वाटायला लागलं. मग भूमी अभिलेखमध्ये फॉर्म भरला, पेपर दिला, व्यवस्थित पासआउट झालो. आणि आता आम्हाला असं पुणे रिजनला भरला मी फॉर्म. पुणे कारण की ते घरच्यांनी काय थोडक्यात म्हणे ते एका ब्राह्मणाकडे बघितलं, त्याच्यामुळे मी म्हणे याला पुणे उत्तर दिशा चांगली नाही का. म्हणलं ठीक आहे भाऊ तुमच्या म्हणण्यानुसार. मग ते म्हणे आता याचं काम झालंच पाहिजे. मग ते शेवट ब्राह्मण बाबांनी सांगितल्या पद्धतीनं तिकडं पुणेकडे फॉर्म भरला, पुणे विभागात. आणि पुणे विभागात मला मार्क पण म्हणजे भरपूर पडले. असं काय मला पहिल्या 10-15 रँक आली नाही, पण पहिल्या 150-200 मध्ये होतो मी नाही का. तेवढं त्याच्या असताना मग घरच्यांना कुठतरी कुणकुण लागली. पहिली एक लिस्ट आली का याचं होतंय काहीतरी. मग परत एक लिस्ट गेली, परत एक आली. मग तिथून कळालं का काम होतंय आता नाही का, फिक्स झालं. आणि मध्ये मग 1 मेला आपलं डॉक्युमेंट म्हणजे नियुक्तीपत्र देण्यात आलं. नियुक्तीपत्र दिलं, वडिलांना वाटलं झालं फायनल. परत मेडिकल राहिलं होतं, मेडिकलला ते माझ्यासोबत. असं करता करता मला ते शेवट जुलै महिना उजाडला. जुलैमध्ये ती मला भूमी अभिलेख महसूल वन विभागाची पहिली ऑर्डर हातात भेटली. पोलीस नंतर ती टेक्निकल सगळ्यांच्या मनात समाधान टेक्निकलमध्ये आलाय, दांडे आपटायची सवय नाही राहणार आता नाही का. मग टेक्निकलमध्ये आलो ठीक आहे. आणि म्हणजे मला असं भेटलं की सांगली जिल्हा भेटला मला पहिल्यांदा. ट्रेनिंग तिथं 1 महिने. आणि तिथं टंगळ मंगळ काय माझं ते काय मागच्या ग्रुपमध्ये राहायचो. आणि तिथंच असं पुढं घेतलं मला. तर काय करता येत नव्हतं मला, काय नाही. रोवर हँडल करता येत नव्हते का नाही, थेडोलाइट हँडल करता येत. म्हणजे तू कशाच इंजिनियर, म्हणलं नाही इंजिनियर टाइमपास. मग तिथून पुढे मला माझी पोस्टिंग झाली आटपाडी तालुका. आणि मला कंटिन्यू आपलं कर्नाटक बाउंड्रीला, तिथून आटपाडीपासून कर्नाटक बाउंड्री आहे 30 किलोमीटर. मला ते कंटिन्यू ते कर्नाटकमध्ये संबंध असल्या कारणाने तिथं म्हणजे आपलं शेती, आपले धरणं हे आमच्याकडे भूसंपादन हे काम असायचे. भूसंपादन कंटिन्यू असे मला ते एकदम काम नाहीच झालं. मग ते एक घरच्यांच्या मनासाठी घरच्यांना इकडं सगळे कधी गावाकडे आलं तर काय आईबापांचा जो मान होता, जो काय म्हणते आपण 50% होता, तो फार 1000%च्या वरती मान गेला. आणि घरचे एकदम तोऱ्यात बिऱ्यात फिरायला लागले. सगळ्यांना बरं वाटायचं नाही का.
आणि सगळ्यांनी म्हणजे चुलता चुलती सगळ्यांना असं सरकारी नोकरी लागली, चांगली नोकरी, सगळ्यांना व्यवस्थित वाटायचं नाही का. त्याच्यावर सगळा स्ट्रगल लाईफ सुरू आणि दिवसभर उन्हातान्हात इकडे तिकडे फिरायचं. ते आता म्हणजे ते आलमट्टी डॅम किंवा तो टोटा डॅम असे डॅम होते, तिथं आमची हे राहायचे, नियुक्त राहायची नवीन ट्रेनिंग म्हणून. ट्रेनिंग ते तिथं फक्त मोजत राहायचं, काय आम्हाला पण काय कळत नाही. पॉईंट घ्या, पॉईंट घ्या, पॉईंट घेत राहायचं कंटिन्यू. पॉईंट घेतले घेतले, अरे म्हटलं आता आपल्या आयुष्यभर हेच करावं. आणि म्हणजे असं काही एक इफेक्ट म्हणजे त्याच्यात काय विद्यार्थ्यांना म्हणजे आपला बाहेरचा पैसा म्हणजे त्या डिपार्टमेंटला बाहेरचा पैसा म्हणजे सगळ्यात इन्कम म्हणजे सगळ्यात मोठी. आज जो रेग्युलर PSI जेवढं कमवू शकत नाही, ते एक तिथं एक क्लर्क तेवढा म्हणजे पैशाचा, मी ते मनातून सांगतो का तिथं तेवढी इन्कम आहे. पण ते स्वतःचं स्किल असलं ना, पोरं फक्त एक सांगते भूमी अभिलेख चांगलं नाही. आता काय विद्यार्थी मित्र बाहेर अपप्रचार करते की भूमी अभिलेख चांगला नाही. ते सगळं किती मोठा माणूस आला त्याचं जमिनीशी नातं येतंय आणि ते सगळं मोजमाप एक कागद वाकडी रेष मारली तरी सगळं त्याच्या जमिनीचं खेळ बिघडतो. ते एक भूमी अभिलेख ते एक मला म्हणजे घरच्यांच्या अपेक्षेनुसार डिपार्टमेंट भरपूर भरपूर म्हणजे खूप मोठं, त्याच्यावर सगळे मला याच्यात आपलं काय म्हणते इन्कम चालू झाला सगळं. म्हणजे बाहेरचं तर काही चालू नाही झाला, फक्त आपलं जेवढं रेग्युलर महिन्याची सॅलरी तेवढी चालू झाली. मग असं विचार केला, ते करता करता मी दिवसभर टाइमपास करायचो. आणि एक स्वप्नील वाघमारे म्हणून आहे, मित्र आहे माझा, तो तिथंच भूमी अभिलेखचा, तालुका जत, जिल्हा सांगली त्याचा. त्यांनी ते मध्ये पेपर दिला आणि ते PWD मध्ये JEE झाला. मग तो आपल्यासोबत रोज राहतो. तो काय झाला, आपण काय राहिलो. म्हणजे असं नाही की मी अभ्यास बंद केला होता, मी पण अभ्यास बंद केला होता. JEE झाला, परत विशाल फडतरे म्हणून भूमी अभिलेखचाच AE2 झाला. मग हे पोरं होत्यात का होत्यात आणि ओपनची रँक मारली पहिल्या 10-5 मध्ये. मग म्हणलं काहीतरी आपलं चुकते. मग ते विद्यार्थी असं करायचे, मला गण सांगायचे, पण मी एकदम घरच्यांच्या मनासाठी म्हणलं हा जॉब करायचा. पण ते म्हणले याच्यापेक्षा तिकडं भरपूर काय आहे. मग एक निर्णय झाला की तो आपला अभ्यास करूया म्हणलं. मग रात्रीचं दिवसभर काम करायचं, रात्रीचं मस्तपैकी रूमला यायचं, एकटंच रूमला, रूममेट कोण नाही. मग रूम व्यवस्थित रूम होती, 1 BHK गेला होता. म्हटलं पगार चालू आहे आपल्याला, काय आपल्याला घरचे काय माझ्याकडून एवढी अपेक्षा करीत नव्हती, तू तुझं सगळं कर फक्त व्यवस्थित नाही. मग फ्लॅटच घेतला, एक 5-6 हजार भाडं देऊन त्याला. म्हटलं जाऊ दे, तालुक्यात ठिकाणी स्वतःसाठी राहायचं, म्हणलं करायचं सगळं स्वतःसाठी. मी ते टार्गेट घेऊन फ्लॅटमध्ये राहायला लागलो. आणि एवढं मोठं घर, नंतर विचारायला काय करायचं काय करायचं. मग पुस्तकं एक मग एक असा एक मित्राचा कॉल आला, म्हणजे सगळे पुस्तकं तुझ्यावर रागवलेले, तू सध्या त्यांच्याकडे बघत नाही. म्हटलं ठीक आहे. मग ते पुस्तकांची तयारी, पुस्तकं घेतले. पुस्तकं पण त्या मित्रांनी म्हणजे आपलं संगमनेर तालुक्यातलाच आहे, त्यांनी पुस्तकं पण तिथपर्यंत मला पोच केले. मग तिथून पुढं करा अभ्यास, टेक्निकल चालू झाला. आणि मी म्हणजे दिवसा आपलं टाइम भेटेल तेव्हा नॉन टेक्निकलच करायचो. मला ते नॉन टेक्निकल वाचण्याचं खूप इंटरेस्ट, आणि जे PYQ रात्रीचं ते अभ्यास करायचा. आणि रात्रीचं म्हणजे सगळ्यात लढाई आहे मी बऱ्यापैकी पुस्तकांच्या, रात्रीपर्यंत म्हणजे रात्रीच करायचो अभ्यास. आणि दिवसात परत सकाळी जायचं राहायचं. आणि सकाळी मग ती गाड्या माणसं किंवा शेतकरी किंवा कोण तरी घ्यायला येणार, साहेब चला साहेब चला. ऑफिसचा टाइम राहायचा 10, पण ते 8:30 वाजल्यापासून फोन. आणि जे जे टायमिंग म्हणजे एक काय म्हणते, जो पोस्ट होल्डर आहे, असं पब्लिकचं म्हणणं राहतं की पोस्ट होल्डरला पुढची पोस्ट काढणं सोपं असते. ते पण तितकं सोपं नसतंय का पोस्ट होल्डरला पोस्ट काढणं. पूर्ण पदाची जबाबदारी सांभाळून पुढचा अभ्यास करणं पण नाही का. याच्यात सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्येक येणारा माणूस आपल्या टेबलाकडे काहीतरी अडचण घेऊन येतो, त्याचं मनापासून त्याचं हे करायचं, त्याचं उत्तरं द्यायची त्याला. आणि कोणा रागवलं काय झालं ते एक वेगळाच इफेक्ट. आणि असं जर्नी स्टार्ट झाली. मग अभ्यास केला. मग नंतर आपले काय म्हणते नगर झेडपी दिली मी. नगर झेडपीला सगळ्यात मोठा फेल्युअर आला, म्हणजे तो रात्रीच कालच रिझल्ट लागला. आणि त्याच्यात ते झेडपी परत WCDचा रात्रीला मी ते बघितलंच नाही. म्हणलं WCD काय बघायचं नाही. सातारा झेडपी एक म्हणजे बऱ्यापैकी तिथं पण मार्क होते, ते पण दिला, म्हणजे तिथं पण सिलेक्शन झालं. परत आपलं WRD मध्ये पुणे रिजनला WRD मध्ये सिलेक्शन झालं. फेल्युअर भरपूर आहे लाईफमध्ये, फक्त एवढंच का सातत्य सगळ्यात महत्वाचं आहे. सातत्य कंटिन्युटी असली ना, पोस्ट आपण सर्वसाधारण कोणती पण काढू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे.